हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. जेनझी आणि त्यांची भाषा याच्यावर आत्तापर्यंत 27 कोटी व्हिडिओ आले असले तरी मला ह्या विषयावर बोलायचं आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात वाढलेले जे लोक आहेत, स्पेशली कोल्हापुरामध्ये माझ्यासारखे जे वाढलेले लोक आहेत, त्यांना शिवी हा शब्द काही वेगळा नाही आहे. हा एक भाषेचाच प्रकार आहे. मग तरीसुद्धा लहानपणीपासून भाषेमध्येच असणारा हा प्रकार इतक्या वेळा ऐकूनसुद्धा आम्हाला या जेनझीच्या किंवा आत्ता जेनझी सगळं म्हणता येणार नाही, अजिबातच माझ्याकडून तरी म्हटलं जाणार नाही. ही जी काही 2-3% मुलं होती, ह्या 2-3% मुलांच्या भाषेचा माझ्यासारख्या व्यक्तीला जिनं शिवराळ भाषा, रांगडी भाषा, शिव्या या सहज नेहमीच्या बोलीभाषेमधून सहज जाता येता ऐकलेल्या आहेत, अशा व्यक्तीलासुद्धा त्या घाणेरड्या किंवा पातळीहीन, दिशाहीन अशा का वाटल्या? आता जेव्हा मी कोल्हापूरची भाषा बोलती आहे तेव्हा आपण त्याला रांगडी भाषा म्हणतो. त्याच्यामध्ये अनेक असे शब्द आहेत जे इतर काही ठिकाणी खूप काय म्हणू शकतो आपण, लाज आणणारे किंवा त्याच्याबद्दल आक्षेपार्ह असे वाटू शकतात. पण मी एक ऑब्झर्व केले, इतके वर्ष मी कोल्हापुरात राहिले, कुणीही बोलत असे, जनरली मुलं जेव्हा बोलत असतात जेव्हा शिवराळ भाषेचा जास्त वापर होतो. पण जेव्हा मी, माझ्याबरोबर कोणी स्त्री असेल, कुणीही 2 मुलं, माणसं, पुरुष एकमेकांशी मोठ्यानं जरी बोलत असले तरी तिथून एखादी स्त्री जाती आहे म्हटल्यावर त्यांचा आवाज आपोआप कमी व्हायचा. एखादे जर चुकून एखादी शिवी देत असेल, बोलत असेल तसं काही, जर एखादी स्त्री तिथून चालली आहे म्हणल्यावर ती मुलं त्याला टोकायची, थांब म्हणायची. त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या चेहऱ्यामध्ये तो गिल्ट आम्हाला दिसायचा. अव्हॉइड करायची मुलं जर एखादी स्त्री, मुलगी तिथून चालली आहे म्हटली. त्यांच्यामध्ये ते चाललेलं असायचं. किंवा अगदी जसं मी तुम्हाला म्हणाले की रांगडी भाषा आहे, बोलता बोलता जरी एखादी शिवी गेली त्याच्यामधून तरी ती त्या भाषेचा भाग वाटायची, ती त्या माणसाचं एक्सप्रेशन वाटायची. ती असं वाटायची नाही की माझ्यावर कुणीतरी अटॅक करते किंवा मला कुणीतरी कमीपणा दाखवते. आता जनरली तुम्ही बघा, शिव्यांचा अभ्यास जर आपण केला तर शिव्या ह्या स्त्री किंवा पुरुषाच्या जननेंद्रियांबद्दल प्रचंड असतात. आता आपल्याला तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता शिव्या सगळ्यांना माहीत असतात. अ पासून न्यपर्यंतच्या शिव्या सगळ्यांना माहिती असतात. बऱ्याचशा सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत असतात. पण त्या कुठं करायच्या, कधी करायच्या, करायच्या का नाही, करणं योग्य आहे की नाही, केलं तर काय होईल, हे ज्याच्या लक्षात येतं तो माणूस आपण म्हणतो की ही इज अ नॉर्मल पर्सन. तर जेव्हा ही बाउंड्री क्रॉस होते तेव्हाची सायकोलॉजी तुम्हाला सांगते. एखादी गोष्ट करू नको म्हणलं की आपल्याला त्या एका ठराविक वयामध्ये करू नको म्हणले ना, मग मला करून बघायलाच पाहिजे, ह्या टाईप्सच्या आपण काय म्हणू शकतो, हॉर्मोनल आणि सायकोलॉजिकल ड्राईव्हमध्ये असतो. आता आपल्याला सांगितलेलं आहे जननेंद्रिय, फिजिकल ॲनाटॉमी स्त्रियांची, पुरुषांची, याच्याबद्दल बोलायचं नाही, बोललं जात नाही आणि ते बोलणं चुकीचं आहे, एक टॅबू आहे तो. मग आता बोलायचं नाही म्हटलं मी बोलणार, हे आलंच त्याच्यामध्ये. आता मी बोलणार, हे कशासाठी बोलणार, तर समोर स्त्री असेल तर स्त्री ची जी ॲनाटॉमी आहे त्याच्यावर जर तुम्ही अटॅक केला तर तिच्या चारित्र्यावर तुम्ही अटॅक करता, तिच्या अस्तित्वावर तुम्ही अटॅक करता आणि तिला लाज येईल, ती 2 स्टेप मागं होईल, ह्या माणसापासून लांबच राहिलेलं बरं आहे. ह्या डिफेन्सिव्ह मोडमध्ये समोरची व्यक्ती जाते आणि जी व्यक्ती शिव्या देत असते ती व्यक्ती जे करायला नाही सांगितले ते मी केले, म्हणजे फ्रीडम एक प्रकारची त्याच्यामधनं आपण म्हणतो ना की मला त्याच्यातनं एक ड्राईव्ह मिळतो, मला त्याच्यातनं एक पॉवर मिळते, ह्या मोडमध्ये तो जातो. पुरुषांच्या बाबतीत जेव्हा पुरुषांची ॲनाटॉमी आपण जेव्हा म्हणतो, पुरुषांच्या जेव्हा अशा जननेंद्रियांवर जेव्हा बोललं जातं तेव्हा त्याच्यामध्ये अहंकार असतो, त्याच्यामध्ये शक्ती असते, त्याच्यामध्ये एक प्रकारचा मीपणा असतो. आणि जर तुम्ही त्याच्यावर अटॅक केला तर त्या माणसाच्या एकूणच शक्ती असेल, त्याची संपत्ती असेल किंवा त्याचं एकूणच बीइंग अ मॅन जे असतं त्याच्यावर अटॅक केला जातो.
आता एखादा माणूस सहन करणारा असेल तर तो सहन करेल, तो म्हणेल की नाही मला ह्याच्यामध्ये पडायचं, मी मागं जाईल. पण एखाद्या माणसाची जर सहनशक्ती नसेल तर तो माणूससुद्धा त्याच मोडमध्ये जातो. आता दुसरी गोष्ट, शिव्या सहजपणे कधी दिल्या जातात? जेव्हा भयंकर चिडलेलो असतो, आपल्याला एक्सप्रेस करता येत नाही, नेहमीच्या साध्या भाषेमध्ये जेव्हा आपल्याला तो राग, ते फ्रस्ट्रेशन एक्सप्रेस करता येत नाही, तेव्हा आपल्या तोंडातून ते एक एक्सप्रेशन म्हणून शिवी निघते. आता म्हणजे जे अगदी खेडेगावात सुद्धा राहिलेले लोक आहेत, त्यांनी बघितलं असेल की 2 स्त्रियासुद्धा एकमेकांशी जेव्हा भांडतात, किंवा हे जे सांगली, जत्रा, कोल्हापूर किंवा इतर भागातलं मला माहीत नाही, या भागातलं माहिती म्हणून बोलते, 2 स्त्रिया जर भयंकर चिडल्या आणि भांडत असतील तर त्यांच्या तोंडूनसुद्धा असे शब्द निघतात. पण तेव्हा आपण कळतो की त्या आवेशामध्ये आहेत, त्या रागामध्ये आहेत, आणि तो राग त्या शब्दातून व्यक्त होतो, म्हणून लगेच त्या स्त्रियांना कोणी बाद स्त्री असं म्हणायला जात नाही. पण ह्यावेळी ते जाणवलं की समोरच्याला कमीपणा दाखवायचा आहे, आणि आम्ही किती फ्री आहे, आम्ही किती बिनधास्त आहे, आम्ही कसे अर्धनग्न अवस्थेत फिरू शकतो, आम्ही कसे काहीही विक्षिप्त विकृत चाळे करू शकतो, आम्हाला कशी कोणाचीच भीती वाटत नाही, आम्ही हा देश उलथवून टाकू शकतो, किंवा आम्हाला जे पाहिजे ते करू शकतो. हे जे हा जो तरुणपणातला जो ड्राईव्ह आहे, जो आत्ताच्या पिढीपर्यंत, म्हणजे आपल्या किंवा आपल्या अजून 1-2 पुढच्या पिढीपर्यंत संस्कार असेल, सामाजिक बंधनं असतील, स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी असेल, अंडरस्टँडिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टींनी तो थांबवला गेलेला होता. आपल्याला माहीत होतं, मला माहिती आहेत अतज्ञपर्यंत सगळ्या शिव्या, पण त्या द्यायच्या नाही आहेत हे मला माहिती आहे. ती माझी शक्ती नाही आहे, मी दुसऱ्या पद्धतीनं माझी शक्ती किंवा माझी पॉवर किंवा माझी कपॅसिटी दुसऱ्या पद्धतीनं मी दाखवू शकते, पण हा माझा मार्ग नाही, हे ह्या पुढच्या पिढीपर्यंत अगदी स्वच्छतेची बॉर्डरलाईन होती. तर याच्यामध्ये कुणाची चूक आहे, कुणाची नाही, याला अनेक कंगोरे आहेत. त्याच्यामध्ये पालकत्व आलं, त्याच्यामध्ये स्क्रीन आली, त्याच्यामध्ये सोशल मीडिया आला, त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी मुलं एकमेकांशी कशी संवाद साधतात, घरातले मुलांशी कसे बोलतात, घरातले एकमेकांशी कसे बोलतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. पण शिव्या हा पूर्वापार भाषेमधला एक अविभाज्य, बोलीभाषेमधला एक अविभाज्य भाग आहे. आणि तुम्हाला एक मजा सांगू, शिव्या किंवा बॅड वर्ड्स किंवा कर्स वर्ड्स जे असतात ना, ते असे मेंदूच्या अगदी खोल साठवलेले असतात. खोल म्हणजे अगदी खोल, बेसमेंट म्हणतो ना आपण, अगदी डीप तसे. आणि एखाद्या माणसाला जर संपूर्ण विस्मरण, काही आजारानं, कारणानं, काही मार लागला, स्ट्रोक आला, अशा कुठल्याही कारणानं तो सगळं विसरू शकतो. पण हे बॅड वर्ड्स त्याचे कधीही विसरत नाहीत. सगळं हे अचंबित करणारं आहे, पण शेवटी पुन्हा त्या माणसाची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप झालेली आहे, त्या माणसाचे विचार कसे आहेत, हेच सगळ्या गोष्टी ठरवतं. चुकीचं आहे ते चुकीचंच आहे, त्याच्यामध्ये बरोबर कोणी म्हणणार नाही, पण हे बोलणं गरजेचं होतं, हे सगळ्यांपर्यंत पोचणं गरजेचं होतं. घरामध्ये तुमच्या कशी भाषा वापरली जाते हे बघा, कारण अजूनही भाषा, वेशभूषा, चारित्र्य ह्याला हे जग असेपर्यंत किंमत असणार आहे. उत्तम भाषा, उत्तम वेशभूषा, म्हणजे मॉडेस्ट वेशभूषा आपण म्हणू शकतो, आणि उत्तम चारित्र्य, ह्या गोष्टी कधीही डाऊन मार्केट होणार नाही. या कायमच एका वरच्या लेवललाच राहणार आहेत. त्यामुळं त्याच पद्धतीनं आपण आणि आपल्या आजूबाजूची जी पिढी आहे ती घडेल ह्याच्याकडे आपण अगदी विशेष, अगदी मेहनत घेऊन लक्ष देऊया, कारण त्याच्यातच आपलं स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं आणि अर्थातच आपल्या देशाचं भलं आहे. तर नक्की यावर तुम्हाला काय वाटतं हेही मला सांगा, आणि ह्या विषयावर नक्की चिंतन करा आणि त्याप्रमाणे बदल नक्कीच करा. बाय.